आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत पुढे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबेशनरी ऑफिसर कसं बनतो हे समजून घेतलेलं होतं. आज आपण समजून घ्या की बँकेमध्ये क्लर्क बनायचं असेल तर याची करिअर ग्रोथ कशी असते, कसं बनतो, एक्झाम पॅटर्न कसा असतो हे आपण इथं समजून घेऊया. तर क्लरिकल कॅडर म्हणजे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. म्हणजे तुम्ही जेव्हा बँकेत जाता त्यावेळेस समजा सपोज तिथं बसलेला व्यक्ती आहे कॅशियर, पैसे देता घेता त्याला क्लर्कच म्हटलं जातं. राईट. कॅशियर म्हणजे हा क्लरिकल कॅडरचा माणूस असतो किंवा अकाउंट काढायला बसलेला व्यक्ती आहे तो पण क्लर्कच असतो एक प्रकारे. ओके. तर नॉर्मली जे फ्रंट डेस्क पर्सन तुम्हाला जवळ पहिले पुढे दिसतील हे क्लरिकल कॅडरचे पर्सन असतात. ह्याचा अर्थ असं नाही की ते ऑफिसर नसतात, त्यातला कुठला तर ऑफिसर पण असू शकतो की ते मध्ये एखादा कोणतरी बसलेला असतं वगैरे. पण क्लरिकल कॅडर म्हणजे असं अर्थ की तुम्हाला डेस्क जॉब दिलेला असतो कुठलाही कॅश डिपार्टमेंट सांभाळणं, अकाउंट काढायला बसा, ह्या सगळ्या गोष्टी. तर क्लरिकल पोस्ट अगेन हा जो व्यक्ती आहे हा कंपॅरेटिव्हली ऑफिसरपेक्षा निवांत असतो. पण ऑफिसरला थोडंसं मॅनेजमेंटच्या वगैरे गोष्टी बघायला लागतात. तर हा एकदम सुखी प्राणी असंही म्हणू शकता बँकेमधला. ओके. पण पगार तर नक्कीच ऑफिसरपेक्षा कमी असणार आहे ना. तर तुम्ही मला सर पगार किती हे सांगा म्हटलं तर हे पण मी सांगेन तुम्हाला. आज ऑफिसरचा जो पेमेंट पडतो हा अराउंड 80च्या आसपास पडतो. कारण मागच्या वेळेला एरियर्स वगैरे दिले तर पेमेंट वाढलाय त्यांच्या वेळेला आता. म्हणजे पब्लिक सेक्टर एम्प्लॉई जो आहे तो 70+ तरी पेमेंट घेतो. मेट्रो सिटी असेल तर तो नक्कीच पगार वाढतो. तर 70च्या रेंजमध्ये ऑफिसरचा पगार जातो आणि क्लर्कचा पगार विचार केला तर तुम्ही 40च्या रेंजमध्ये पगार जातो. तर सिटी असेल तर सिटीनुसार त्याचा पगार कमी जास्त होतो. मेट्रो सिटी वगैरे असेल तर 40,000+ तरी पगार तुम्हाला नक्की पडणार आहे. ओके. तर हे धरून चला तुम्ही. तर मी म्हणेन की नक्कीच चांगला पगार आहे, चांगलं स्टेटस आहे, करिअर ग्रोथ आहे. नक्कीच हा त्या वेळेला प्रमोट पण होतो. समजा तुम्ही एक्झाम दिला इंटरनल परीक्षा देऊन तर आणखी चांगल्या लेवलला जाऊ शकता. आमचे एक मित्र आहेत, मी त्यांच्याबद्दल सांगेन. सुशांत सर म्हणून एक आहेत. तर ती व्यक्ती 2017 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क म्हणून लागले होते. ओके. तर क्लर्क म्हणून लागल्यानंतर त्यांचं काहीतरी BCA होतं. तर ते इंटरनल परीक्षा देऊन आज काहीतरी IT ऑफिसर झालेत. म्हणजे तुम्ही बघू शकता 2024 चालू मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा. तर 2017 ते 24 रफली 7-8 वर्षामध्ये ते IT ऑफिसर विंगला गेले. तर इंटरनल प्रमोशन पण असतात, इंटरनल परीक्षा पण असतात आणि एक्सटर्नल परीक्षा पण असतात. तुम्ही दोन्ही पद्धतीने जाऊ शकता. नेहमी तुम्ही प्रोग्रेस आपला सोडला नाही पाहिजे, स्टडी सोडली नाही पाहिजे. डेफिनेटली तुम्ही चांगल्या लेवलला जाऊ शकता. एक्सपिरियन्स वाईज तुम्ही जाऊ शकताच. पण परीक्षा नंतर तुम्ही आणखी सुपर फास्ट प्रमोट होऊ शकता. तर अशा काही गोष्टी असतात. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता क्लरिकल फार चांगली पोस्ट आहे म्हणेन मी. आणि मी डिस्कस करायला होते नॅशनलाइज बँक्स बद्दल. म्हणजे ज्या IBPSची जाहिराती निघतात त्याच्यामध्ये 11 सरकारी बँका येतात. तर ह्या बँकांमध्ये क्लर्क बनायचं असेल तर एक्झाम पॅटर्न कसा असतो. ठीक आहे. बघा. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की बँका असतात कुठल्या कुठल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर टोटल किती बँका सरकारी आहेत? 11 बँका आहेत. हे मी तुम्हाला परत रिपीट करून देतो इथे. चला बघा. कुठल्या कुठल्या बँका आहेत? एका बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ बरोदा आहे, नंतर बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे. त्यानंतर पुढे इथे मी लिहितोय काही वेळेसाठी. बरं. तर एक आहे तुमचं इथे बँक ऑफ बरोदा, एक आहे बँक ऑफ इंडिया, एक आहे तुमचं अगेन कॅनरा बँक, एक आहे सेंट्रल बँक, एक आहे इंडियन बँक, एक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, एक आहे पंजाब नॅशनल बँक, एक आहे पंजाब अँड सिंध बँक, एक आहे युको बँक आणि एक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. अशा टोटल ह्या बँका काउंट होतात किती? 11. तर 11 बँकांमध्ये जर तुम्हाला क्लर्क बनायचं असेल तर IBPS क्लर्क ही परीक्षा तुम्हाला द्यायला पाहिजे. IBPS क्लर्कची नोटिफिकेशन आली की तुम्हाला फॉर्म भरायला पाहिजे. त्यांच्या परीक्षा होतात, प्री होते, मेन्स होते आणि मेन्सवरती फायनल सिलेक्शन होते. ओके. आता एक्झाम पॅटर्न यांचा कसा आहे बघा, शॉर्टमध्ये आपण समजून घेऊया. तर एक्झाम पॅटर्न जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा पूर्व परीक्षा होणार. तर पूर्व परीक्षा कशी असणार आहे? फेज 1 मध्ये तर 3 विषय तुम्हाला बघायला मिळतील. कुठले कुठले? एक आहे रिझनिंग, एक आहे क्वांट म्हणजे गणित आणि एक आहे इंग्लिश. तर अगेन सेम पॅटर्न जसं PO ला पण आहे. तर PO आणि क्लर्क मध्ये काय फरक आहे? तर PO ची लेवल ऑफ डिफिकल्टी अवघड असते आणि क्लर्कची लेवल ऑफ डिफिकल्टी सोपी असते. लक्षात आले? सोपी म्हणजे पण एवढं पण सोपं नसते. पण POच्या कंपॅरिझन मध्ये पेपर मॉडरेट असतो आणि POची लेवल थोडीशी चांगली असते. ओके. तर अगेन रिझनिंग, क्वांट, इंग्लिश म्हणजे ह्याचे 35 क्वेश्चन 35 मार्क्स, अगेन याचे 35 क्वेश्चन 35 मार्क्स आणि अगेन याचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. 35 इंग्लिश 30 म्हणजे 100 क्वेश्चन असतात, 100 मार्क्स असतात. 1 मार्काला 1 क्वेश्चन असतो आणि सेक्शनल वेळ असतो ह्या परीक्षेला 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं. म्हणजे प्रत्येक सेक्शन हा तुमचा 20 मिनिटाचा असतो. म्हणजे 20 मिनिटामध्ये तुम्ही त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. 20 मिनिटांत तो ऑटोमॅटिकली लॉक होतो. तर बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असेल तर एखादा सेक्शन आमचा 20 मिनिटाच्या आधी सॉल्व्ह झाला तर असा क्वेश्चन येऊ शकतो ना. तर मला सांगा एखादा सेक्शन जर तुमचा 20 मिनिटाच्या आधी जर सॉल्व्ह झाला तर तुम्ही त्या राहिलेला वेळ तुम्ही पुढच्या सेक्शनला यूज करू शकता का? तर नाही. कारण तो सेक्शन तुमचा लॉक्ड असतो. जोपर्यंत टायमर ऑफ होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या सेक्शनला जाऊ शकत नाही. म्हणजे म्हणणार एखादा विद्यार्थी सर माझा 15 मिनिटांमध्ये एखादा सेक्शन झाला तर काही करता येत नाही, गप्प बसावं लागेल 5 मिनिटं. ओके. लक्षात आले? 15 मिनिटांमध्ये होणं शक्यच नाही. दिलेल्या क्वेश्चनची लेवल आणि त्या वेळेमध्ये ते डेफिनेटली तुमचे क्वेश्चन आउट ऑफ आउट अटेम्प्ट होणं एकदम कमी पॉसिबिलिटीज आहेत. होतात काही मुलं करतात. RRBला तर आउट ऑफ आउट करतात.
खरा अरबीचा पेपर सोपा असतो, लक्षात येईल तुमच्या मी काय म्हणतोय. तर टोटल 100 क्वेश्चन आहेत आणि 60 मिनिटं वेळ आहे. तर हे जर तुम्ही क्रॅक केला, ठीक आहे, तर पुढची तुमची सेकंड स्टेज असणार आहे, ज्याला आपण मेन्स म्हणतो, मुख्य परीक्षा. तर मुख्य परीक्षा कशी आहे बघा. तर अगेन रिझनिंग आणि कॉम्प्युटर तुमचं एकत्रित आहे, जसं पीओला होतं मगाशी. पण याची इथे 45 क्वेश्चन नाही आहेत, तिथे 50 क्वेश्चन असतात. 50 क्वेश्चन आहे, 60 मार्काला भेटायचे. आणि अगेन याचे 45 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जातो. सेक्शनल वेळ आहे ह्याला 45 मिनिटं. इथे बघू शकता इंग्लिश 40 क्वेश्चन आहेत, 40 मार्क्सला येतो. आणि अगेन याला 35 मिनिटं वेळ आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्या पुढे कॉन्ट म्हणजे गणित. अगेन याची लेवल ऑफ डिफिकल्टी अगेन वाढलेली असते. ते सर्व सेक्शनचे 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत, 45 मिनिटं वेळ मिळते. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत आणि 35 मिनिटं वेळ. ऍक्च्युअली जनरल अवेअरनेस या सेक्शनला एवढा वेळ लागत नाही. हार्डली मुलं वाचला की समजते आपल्याला उत्तर येते का नाही याचं. तर याच्यामध्ये काही सॉल्व्ह करून बसायसारखं काही नसतं. एखादा करंट अफेअरचा क्वेश्चन असेल, आपण वाचला असेल तर त्याची उत्तर देऊ शकतो, लगेच ऑप्शन बघू शकतो. नाहीतर हा त्याचा वेळ लागणारा सेक्शन आहे. तर याचे वेळ कमी करून अदर सेक्शनचे जर रॅबीपासून वाढवलं तर त्याचा फायदा आणखी मुलांना होऊ शकतो. तर 35 मिनिटाचा हा सेक्शन आहे असं म्हणेन मी. म्हणजे अशा पद्धतीने 190 याचे प्रश्न असतात, 200 मार्काचा भेटीचे आहे आणि टोटल 160 मिनिटं वेळ असतो. 160 मिनिटं वेळ म्हणजे 2 तास 40 मिनिटं. म्हणजे पेपर हा तुमचा 2 तास 40 मिनिटाचा होतो. आणि ह्याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होतंय. कारण ह्याला इंटरव्ह्यू नसतात, नो इंटरव्ह्यू असं मी म्हटलेलं आहे. कारण बँकिंग स्टेजमध्ये, बँकिंग एक्झाममध्ये जे इंटरव्ह्यू होतात ते आज ऑफिसरचेच होतात, म्हणजे पीओचे होतात आणि क्लर्क एसओचे होतात. क्लर्कचे इंटरव्ह्यू होत नाहीत, हे तुम्हाला माहिती असावं. तर तुमचं सिलेक्शन कशावरती होणार आहे? मेन्सवरती. प्री हे क्वालिफाईंग असतं, प्रीचे मार्क्स कुठेही काउंट होत नाही. तर मेन्सला 100% इथे भेटायचे. ओके डन. आणि ह्याचं फायनल सिलेक्शन तुमचं डिक्लेअर होणार 1 एप्रिलला. 1 एप्रिल प्रत्येक वर्षी ही तुमची डेट ठरलेली असते. त्यामुळे लक्षात ठेवा 1 एप्रिल फार तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण एप्रिल मंथमध्ये तसे आपण एप्रिल फुल करतो, बरोबर आहे. तर 1 एप्रिलला तुमचं एप्रिल फुल पण होऊ शकतं, किंवा आयुष्य तुमचं सुधारलंय किंवा चांगले सेटल झालंय तुम्ही, हे तुम्हाला समजू शकते. ओके, सो 1 एप्रिल हे तुमच्या आयुष्यातली फार महत्त्वाची तारीख असेल. ठीक आहे, तर हा होता तुमचा क्लर्कचा पॅटर्न. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. तर प्रत्येक विषयाला महत्त्व द्या. कुठल्या विषयाला इथं महत्त्व नाही असं नाही, प्रत्येक विषयाला इथं महत्त्व आहे. हा, मेन्समध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर एकत्रित केले तरी अगेन रिझनिंगलाच इम्पॉर्टन्स फार आहे. कॉम्प्युटरचे क्वेश्चन हे निग्लिजिबल असतात. 1-2 आले तर येतात, नाही तर येतच नाहीत. तर मी म्हणेन की रिझनिंगलाच इथं वेटेज त्यांनी जास्त दिलेत. इंडियामध्ये अशा 2 सध्या परीक्षा बँकिंग सेक्टरमध्ये बघायला मिळतात, आरबीआय आणि आरआरबी. ज्या एक्झाम्समध्ये कॉम्प्युटर ह्या सेक्शनला वेटेज आहे. तर सेपरेट सेक्शन असतो कॉम्प्युटरचा, तिथं सेपरेट क्वेश्चन विचारतात. जसं की आरआरबीला 40 क्वेश्चन 20 मार्क्स असतात, तर 20 मार्काला तिथं कॉम्प्युटर बघायला मिळतं. तर नक्कीच म्हणेन मी त्या एक्झाममध्ये कॉम्प्युटरला वेटेज आहे, पण काही एक्झाममध्ये त्यांनी त्याला मर्ज करून टाकले. त्यामुळे इनडायरेक्टली वेटेज कमी असं तुम्ही म्हणू शकता. आधी हा सेक्शन सेपरेट होता ह्या परीक्षेला काही वर्षापूर्वी, पण आता तसं नाही आहे. तर पॅटर्न बदललाय काही वर्षापासून. तर मी म्हणेन की ह्याला इंटरव्ह्यू नाही आहे, तुमचं 100% वेटेज कशाला असणार आहे? मेन्सला. त्यामुळे जे मुलं घाबरतात वगैरे मुलाखतीला वगैरे, पर्सनॅलिटी डेव्हलप नाही झाले, तर तुम्ही अभ्यास दाबून करावा सिंपल भाषेत. तर तुमचं कम्प्लीट सिलेक्शन हे मेन्समध्ये डिपेंड आहे तुमच्या प्रॅक्टिसवरती. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर याची जाहिरात येते लगेच आरआरबी नंतर. आता आरआरबीचे नोटिफिकेशन आलेलं आहे, फॉर्म भरायला चालू आहेत. मी जेव्हा व्हिडिओ हा रेकॉर्ड करतोय तसं लगेच ही आरआरबी नोटिफिकेशन क्लोज होईल, तसं पुढची जाहिरात येणार आहे आयपीपीएस क्लर्क. त्यामुळे स्टे ट्यून्ड. याची परीक्षा ऑगस्टमध्ये होती आणि लवकरच आपण सब्जेक्ट वाईज याचे व्हिडिओज पण आणणार आहोत ह्या प्लॅटफॉर्मवरती. तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनलवरती नेहमी अपडेट्स राहावा असं म्हणेन मी. तर आज आपण इथं थांबूया. ओके, चला, थँक्यू.